नमस्ते मित्रांनो, आज इव्हेंट होता नेवाशा तालुक्यातील घोडेगाव या शहरामध्ये. गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलची गॅदरिंग होती. टोटल आम्ही 8 बाउन्सर होतो. चला सुरुवातीपासून बघू. आम्ही चाललो घोडेगाव या ठिकाणी. 60 किलोमीटरचा प्रवास होता, त्यामुळे आम्ही लवकरच निघलो. 5 वाजता तिथे पोहोचून खूप मोठ्या ग्राउंडमध्ये प्रोग्राम होता गॅदरिंगचा. नियोजन पण एकदम उत्तम प्रकारे केले होते. त्यानंतर थोडा टाईम होता म्हणून आम्ही फोटो काढले आणि व्हिडिओ काढले. फोटो व्हिडिओ काढून लोकांची गर्दी लवकरच चालू झाली होती. त्यानंतर 2 बाउन्सर गेटवरती उभा केले. 2 बाउन्सर गेटमध्ये उभा करून 2 लेडीज बाउन्सर लेडीज सेक्शनला उभा केले, जेणेकरून लेडीज तिकडे जातील म्हणून. त्यानंतर फ्रंट स्टेजच्या समोर 2 बाउन्सर उभा केले. नंतर VIP सेक्शनच्या मागे तिथे 1 बाउन्सर उभा केला, तिकडून लोक बाहेर येता जाता म्हणून. त्याचनंतर सर्व बाउन्सर पॉईंट लावून प्रमुख पाहुण्याचे आगमन होणार होते आणि थोड्याच वेळात प्रमुख पाहुण्याचे आगमन झाले. प्रमुख पाहुण्यांना आम्ही स्टेजपर्यंत घेऊन गेलो. प्रमुख पाहुण्याचे स्टेजपर्यंत पोहोचून सत्कार बित्कार होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुरुवातीला मुलांना बक्षीस वितरण करून सहभागी झालेल्या मुलांना बक्षीस वितरण केले. त्याचनंतर गणपती बाप्पाच्या पहिल्या सॉन्गने सुरुवात झाली आणि कार्यक्रम चालू झाला. खूप लहान लहान मुलांनी भरपूर अशा ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला होता. सॉन्ग, डान्स, कोरिओग्राफ आणि ड्रेपरी खूपच मस्त होती. चिमुकल्यांचे डान्स बघून आम्हालासुद्धा डान्स करावेसे वाटले. त्याचनंतर सगळे डान्स संपूर्ण शेवटी छत्रपती संभाजी महाराजांचं नाटक होतं. संभाजी महाराजांचं नाटक झाल्यानंतर कार्यक्रम इथेच संपला. कार्यक्रम खूप उशीर झाला होता. 2 व्हीलर बाउन्सर आले होते, त्यांना भेटून म्हटलं सावकाश जा. नंतर 12 वाजता कार्यक्रम संपला होता, त्यामुळे आम्हाला जोरदार अशी भूक लागली. रस्त्याने हॉटेल गाठून तिथं जेवलो आम्ही. हॉटेल पण एकदम भारी भेटलं होतं. आम्ही शेवभाजी, पनीरची भाजी बोलवली होती आणि त्याचनंतर मनसोक्त असं जेवणाचा आनंद घेऊन आम्ही निघालो घराच्या दिशेने. घरी जायला आज आम्हाला 2:30 वाजलेत. धन्यवाद. ओनली बाउन्सर.